मंडळी, तुम्हाला जामतारा ही गाजलेली वेब सिरीज आठवतीये? झारखंड मधल्या एका छोट्याशा जिल्ह्यात बसून काही तरुण संपूर्ण देशातल्या लोकांचे बँक खाते रिकामे करायचे. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की जामतारा पेक्षाही मोठा आणि हायटेक सायबर क्राईमचा आणखीन एक अड्डा तयार झालाय, तर भगवान श्रीकृष्णाची पावनभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील मथुरामधून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मथुरामधली 18 गावं सायबर गुन्ह्याच्या दलदलीत पूर्णपणे रुतली आहे. परिस्थिती एवढी बिकट आहे की इथे घराघरात सायबर ठग तयार झालेत. भल्या भल्या पोलीस अधिकाऱ्यांची झोप उडवणाऱ्या या 18 गावांनी संपूर्ण देशाला नाकीनऊ आणून सोडलेत. पण नुकतंच पोलिसांनी या नेटवर्कवर असा काही सर्जिकल स्ट्राईक केलाय की ज्याची चर्चा आता गल्लीपासून ते थेट दिल्लीपर्यंत सुरू आहे. अशीच एका वेळी कारवाई करत असताना तब्बल 300 पेक्षा जास्त सायबर ठगांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पण ही 18 गावं नेमकी कोणती आहे? सामान्य नागरिकांना हे जाळ्यात कसं ओढतात? हे जाळं नक्की कसं उघडकीस आलं? या ठगांनी देशभरातल्या नागरिकांची कशी फसवणूक केली? हे सगळं आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मथुरेत गोवर्धन, बरसाना, शेरगड, छाता आणि कोसी ही 5 प्रमुख पोलीस ठाणं आहेत. या ठाण्याच्या हद्दीत सुमारे 18 गावं येतात. ही सर्व 18 गावं सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलेली आहेत. सुरुवातीला वाटलं होतं की हे काही किरकोळ कॉल किंवा QR कोड स्कॅम असेल. पण पोलीस तपासात उघड झालेला आकडा पाहून केंद्रीय गृह मंत्रालयालाही हादरा बसलाय. या गावातून एकाच वेळी 7,000हून अधिक बनावट सिम कार्ड्स आणि 1700 पेक्षा जास्त बेनामी बँक खाती सक्रिय होती. या गावांनी संपूर्ण देशातील नागरिकांना नाकीनऊ आणून सोडलंय. पण उत्तर प्रदेश पोलीस, PSCचे जवान आणि विशेष पथकांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने गावांना वेढा घातला आणि तब्बल 312 सायबर गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. आता हे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट चालतं तरी कसं, ते पाहू. तर न्यूज 18च्या वृत्तानुसार या ठगांनी लोकांना लुटण्यासाठी अतिशय हायटेक मार्ग शोधला होता. ते भामटे OLX वर स्वतःला इंडियन आर्मीचे ऑफिसर किंवा पोलीस कर्मचारी सांगायचे. माझी बदली झाली आहे, त्यामुळे कार किंवा बुलेट स्वस्तात विकायची आहे असं सांगून टोकन मनी आणि डिलिव्हरी चार्जच्या नावाखाली लाखो रुपये लाटायचे. तसेच मथुरेत दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या ठगांनी मथुरेतील नामांकित हॉटेल्स आणि धर्मशाळांच्या फेक वेबसाईट बनवल्या होत्या. ऑनलाईन रूम बुकिंगच्या नावाखाली पर्यटकांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक केली जायची. आणखीन एक फसवणुकीची पद्धत म्हणजे घरी बसून लाईक्स करा आणि पैसे कमवा असं सांगून टेलिग्रामवरून टास्क दिले जायचे. सुरुवातीला 100 रुपये देऊन विश्वास जिंकला जायचा आणि नंतर लाखोंचा गंडा सहज घातला जायचा. याबरोबरच वीज बिल थकलं आहे आणि बँक KYC बंद पडला आहे असं सांगून लिंकद्वारे संपूर्ण बँक खातं रिकामं केलं जायचं. आता हे सगळं जाळं खूप पसरलंय आणि पोलीस याचा कसून तपास करतायत. पण पोलिसांच्या या तपासात समोर आलेली सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे काही विस्कळीत टोळकं नाहीये. तपासात असं आढळून आलं आहे की या भागात एक संघटित यंत्रणा उभी करण्यात आली आहे, जिथे फसवणुकीचं काम विभागलेलं आहे. म्हणजे एखाद्या कंपनीसारखं प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे. एक गट फक्त बनावट सिम कार्ड, ATM कार्ड आणि म्यूल बँक खाती म्हणजे फसवणूक करून किंवा आर्थिक आमिष दाखवून मिळवलेली खाती जमा करण्याचं काम करतो. तर दुसरा गट फोन कॉल्स, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि बनावट वेबसाईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष लोकांना टार्गेट करतो. आणि तिसरा गट मनी लॉन्ड्रिंगचं काम बघतो आणि अनेक राज्यातल्या अनेक खात्यांमध्ये झटपट पैसे फिरवून पोलिसांनाच गोंधळात टाकलं जातं. म्हणजे एका बाजूला बनावट कागदपत्र तयार करणारे, दुसरीकडे प्रत्यक्ष फोन करून लोकांना गंडवणारे आणि तिसरीकडे तो पैसा लपवणारे, असे 3 पातळ्यांवर काम सुरू होतं. आणि यामुळेच पोलिसांना नुकतंच काही जणांना पकडून हे जाळं तोडणं अवघड झालंय. यातलं सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे मथुरेतल्या गोवर्धन भागातलं देवसरस नावाचं गाव या संपूर्ण कारवायांचं मुख्य केंद्रबिंदू म्हणून समोर आलं आहे. आता विचार करा, डिजिटल लोन स्कीमच्या नावाखाली फसवणूक, बनावट नोकरींचं आमिष आणि फिशिंग लिंक्स पाठवून बँक डिटेल्स चोरणं, या तिन्ही पद्धती वापरून एका छोट्याशा गावात बसून देशभरातल्या सामान्य नागरिकांना लुबाडलं जात होतं. पण हे जाळं मथुरेपुरतंच मर्यादित आहे का, किंवा राहू शकतं का?
हे समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे। या गावांचा परिसर राजस्थानच्या सीमेपासून जेमतेम 5 किलोमीटर आणि हरियाणाच्या सीमेपासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार एकाच वेळी अनेक राज्याच्या सीमा खेटून असल्यामुळे संशयितांना पटकन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पळून जाणं सोपं होतं। त्यामुळे त्यांचा माग काढणं आणि त्यांना पकडणं अत्यंत अवघड होऊन बसलंय। म्हणजे विचार करा, गुन्हा एका राज्यात, आरोपी दुसऱ्या राज्यात आणि पैसा तिसऱ्याच राज्याच्या खात्यात आहे। अशा परिस्थितीत पोलीस यंत्रणेला नेमकं कुठून सुरुवात करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे। आणि याच कारणामुळे या भागाला नवं नाव मिळालंय आणि ते म्हणजे मिनी जामतारा। हे नाव झारखंडमधल्या त्या जामतारा जिल्ह्याच्या नावावरून देण्यात आला आहे, जो संघटित सायबर फसवणुकीसाठी संपूर्ण देशात कुप्रसिद्ध आहे। आता प्रश्न असा आहे की हे रॅकेट नेमकं उघडकीस कसं आलं? पोलिसांना आधीच इनपुट मिळालं होतं। त्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी एक प्लॅन आखला। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 300 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी, विशेष पथकं आणि PACचे जवान तैनात करण्यात आले। सर्व 18 गावांना चारी बाजूंनी अचानक वेढा घालण्यात आला। संशयित आरोपी छतावर किंवा शेतात लपून बसले होते, त्यांना शोधण्यासाठी उच्च क्षमतेच्या ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला। 177 गुन्हे नोंदवून तब्बल 312 सायबर गुन्हेगारांना अटक करण्यात आली। शेकडो मोबाईल फोन्स, हजारो बनावट सिम कार्ड्स जप्त करण्यात आले। बेनामी बँक खात्यांचे पासबुक, चेकबुक, ATM कार्ड्स आणि लॅपटॉप देखील जप्त करण्यात आले। अशा प्रकारच्या अनेक कारवाया गेल्या काही महिन्यात सातत्याने होत आहे। पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा तज्ज्ञ मांडतात। माजी IPS अधिकारी आणि सायबर गुन्हे तज्ज्ञ प्रोफेसर त्रिवेणी सिंह यांच्या मते ही यंत्रणा पूर्णपणे मोडून काढायची असेल तर फक्त अटकांवर लक्ष केंद्रित करून चालणार नाही, तर या संपूर्ण फसवणुकी मागच्या पायाभूत रचनेवर म्हणजेच बनावट सिम, म्यूल खाती आणि पैसे फिरवण्याच्या साखळीवरच घाव घालावा लागेल। कारण तोपर्यंत फक्त अटकांनी हा प्रश्न कायमचा सुटणार नाहीये। तर तज्ज्ञांचं मत आहे, आता ही फक्त मथुरापुरती मर्यादित बातमी नाहीये। 18 गावांमधून चालणारं हे जाळं, 7000 मोबाईल क्रमांक, 1400 बँक खाती आणि 312 अटक झालेले लोक, हे आकडे हेच सांगतात की डिजिटल इंडियाच्या या युगात ग्रामीण भागात बसून देशभरातल्या सामान्य नागरिकांना लुबाडणारं एक अत्यंत संघटित आणि खोलकर रुजलेलं जाळं तयार झालंय। आणि हे जाळं तोडणं म्हणजे फक्त काही ठगांना पकडणं नाही, तर या संपूर्ण व्यवस्थेच्या मुळाशी जाऊन काम करणं हेच खरं आव्हान असेल। बाकी तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं? फक्त पोलीस कारवाईनं हे जाळं पूर्णपणे संपेल की बँकिंग सिस्टीम आणि सिम कार्ड वितरणावरच मोठे बदल करण्याची गरज आहे? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला तसेच अन्य प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।